कोणताही नवीन मसाला घरी बनवला की आमच्या आईला त्याच्यापासून कुठला तरी पदार्थ बनवल्याशिवाय चैन पडत नाही। आज आमच्या आईने घरच्या घरी गरम मसाला बनवला होता, त्यामुळे तिने पुलाव करायचं ठरवलं। चला तर मग त्याची रेसिपी पाहूयात। तर सर्वात आधी गरम तेलामध्ये मोहरी घातली, त्यानंतर त्यामध्ये हिंग, कढीपत्ता आणि कांदा घातला। कांदा व्यवस्थित परतून घेतला आणि तो लालसर झाल्यानंतर त्याच्यामध्ये चिरलेली ढबू मिरची, बटाटा, गाजर आणि फ्लॉवर घातलं। यामध्ये चवीपुरतं मीठ आणि घरी बनवलेला ताजा गरम मसाला घालून भाज्या नीट परतून घेतल्या। आता यामध्ये स्वच्छ धुतलेले तांदूळ आणि उकळलेलं गरम पाणी घातलं आणि लसणीच्या 2-4 पाकळ्या घातल्या। याच्यामुळे खूप छान स्वाद येतो। कुकर बंद केला आणि पुलाव शिजायला ठेवला। पुलाव एका बाजूला होतच होता, म्हणून त्याच्या सोबत खाण्यासाठी आम्ही दही कांदा बनवायचं ठरवलं। तर यासाठी कांदा बारीक चिरून घेतला आणि त्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ आणि दही घातलं। इतकी सिंपल रेसिपी आहे। दही कांदा बनवून झाला होता आणि एका शिटीमध्ये आमचा पुलावही तयार झाला होता। खूप सुंदर झाला होता। नक्की ट्राय करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।